ब्रश घासताना त्याचं पण घ्या गाणं म्हणत जा ना येतोय काय थांबतो जोरात म्हण थोडं देवाला रे वासुदेवाला जगाव ताई जगाव बाई वासुदेवाला रे वासुदेवाला जगाव ताई जगाव भाऊ रे वासुदेवाला गाणं चालू ठेव वासुदेवाला रे वासुदेवाला जोरात म्हणे रेकॉर्डिंग जगाव भाऊ जगाव ताई जगाव बाई जगाव अक्का वासुदेवाला रे वासुदेवाला वासुदेवाला रे वासुदेवाला तुम्हाला जाऊन तिथून परत ये तिथून परत ये आता जागा भाऊ जागा ताई आपल्याला एक लाल कागद देण्यात आलेला आहे त्या कागदामध्ये आपल्याला आपली दात कशी सुरक्षित वापरा असं नाही की कोलगेट वापरा कोणताही पेस्ट वापरा पण या नियमाप्रमाणे वापरला तर आपली दात चांगली राहणार या बाबा बाबा को सांगतो दादा
दादा आपण आपल्या पूर्ण गावात आलो कालचे कार्यक्रम 38 वगैरे झाले त्याने सगळं त्याला रिपोर्टिंग बरं राहून दे पाहिलं आता काही नाही सगळं भरून चालू जसं येते अरे तो म्हणे ते कालदीच्या फोटोला काल घेतलं ते स्टोरी लावली त्याला इथे पण करा ए पेन आज आपल्याला काही काम नाही अंगठा येतो अंगठा मारा अंगठा घेतो कोण बनवलं पाठवून देणार विकार म्हणतात मला महाविकार आणि त्यांच्या हिरड्यातून रक्त आणि खूप बाहेर निघतं तो माझी प्रजा फार आनंदित होते. विकार म्हणतात मला विकार राक्षस जातीचा सेनापती मी विकार महाविकार. अरे तू असा कसा विकार तू काय करतोस लोकांवर काय नाही पुन्हा संपूर्ण तुझी माहिती तर दे. मी लोकांच्या दातांवर हमला करतो आणि तिथं माझे स्वराज्य बनवतो त्यांची दात पाडतो आणि त्यांची दात सडवतो. पण हे विचारणारा तू कोण महाविकार म्हणतात मला. अरे तू मला विचारतोस मी आहे रक्षक. रक्षक म्हणजे मी कोलगेटने रोज 2 वेळेस दात घासतो. जो व्यक्ती 2 वेळेस दात घासतो तू त्याचं काहीच करू शकत नाही स्वीकारा. असं तुला काय वाटतं कोलगेट बिलगेट नाही चालत माझ्या पुढं. मी कोणावर बी हमला करू शकतो. तुला काय वाटतं बघतो मी आता शिकार पाहतो. सापडला चॉकलेट बिस्किट खाणारा शिकार सापडला. अरे झाला हमला झाला. बघ याच्या दातांवर मी हमला केला. काय तुझा कोलगेट कुठे दाखव मला. अरे तू असाधारण व्यक्तीवर करू शकतोस रे हमला. तू माझ्यावर तर करून दाखव एक वेळेस. आत्ता दाखवतो. तुला काय वाटत. अरे बाप आता करतो अजून. अरे झाला नाही हमला झाला नाही. घाबरू नको अजून एक हमला करतो. तो जो कोणी व्यक्ती दिवसातनं 2 वेळेस दात घासतो तू त्याच्यावर हमला करू शकत नाहीस. असे विकार महाविकार आमच्या समोर तू गेले. तू चल जा निघून इथं. ठीक आहे या पुढे मी जो कोलगेटनं किंवा चांगल्या पेप्सुडांना दात घासत असन सकाळ संध्याकाळ काही व्यसन नसन मी त्याच्या हमला करत नाही. मी आजपासून शपथ घेतो. पण जो कोणी तंबाखू बिंबाखू आंबट पदार्थ खात असन 2 वेळा दात घासत नसन मी त्याच्यावर हमला करीन. हारला विकार हारला. आजपासून मी पण 2 वेळेस दात घासेल. तुम्ही पण माझ्या संगे 2 वेळेस दात घासणार. आपण शपथ घेतो की हम शपथ लेते हैं. माझ्या संगे म्हणा हम शपथ लेते हैं कोलगेट के साथ हम अपने दांतों के सुरक्षा करेंगे. आता कुठे
जे कार्यक्रम बघितला आहे तर त्याच्यामध्ये आपला जो टूथब्रश आहे तो आपण महिन्यात किती वेळा वापरायला पाहिजे, त्यानंतर कधी बदलायला पाहिजे, किती महिन्यातनं बदलायला पाहिजे, 3 महिन्यातनं. बरोबर आहे. आपण प्रत्येक 6 महिन्यानंतर आपल्या डॉक्टरला भेटून, आपले डेंटल डॉक्टर आहेत त्यांना आपल्या दाताबद्दल दाखवायचे आहेत. आणि जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपण आपले दात स्वच्छ करायचे चांगले कोलगेटने किंवा चांगल्या टूथब्रशने. तर आता पहिल्या छायाचित्रात आपण बघू शकताय की एक मुलगी दात घासतोय, दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपण चॉकलेट राजाभाऊ भलेकर यांचं इथं हार्दिक स्वागत करायचं ते आल्याबद्दल. आणि ते आता कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तर आपले उपस्थित गावकरी मंडळी आणि प्रमुख पाहुणे आणि सरपंच वगैरे तर सर्वांना मी सांगत आहे की आपल्या गावात आलेले आहेत. कोलगेट आपलं यांनी काय केलेलं आहे, दातांच्या जे संरक्षणासाठी नाही का यांनी काय केलेलं आहे, दातामध्ये जे आपलं जंतू वगैरे असतात यांनी दातांच्या दवाखान्यात काम केलेलं आहे. खूप रोज यांनी दातांच्या दवाखान्यामध्ये काम केलेलं आहे. आणि यांना अनुभव जे आहे, यांना 18-20 वर्षाचा अनुभव आहे. ते इथं आपल्यासमोर आपला अनुभव मांडतील आणि आपल्याला कसं राहायचंय आणि कसं स्वच्छ राहायचंय ते सांगतील. दातामध्ये जे जंतू राहतात त्याच्याबद्दल काय माहिती सांगतील. आणि दात आपण कसे निरोगी राहतात, टेस्ट आपल्याला कसं करायचे आणि केव्हा करायचं आणि कशा पद्धतीने करायचे इथे हे सर्व यांनी आपल्या इथे आलेले राजाभाऊ भलेकर ते आपल्याला सर्वांना सांगणार. उपस्थित गावकऱ्यांना निश्चित करत आहे, त्यांना बोलायचं 2 शब्द बोलून दाखवलं. नमस्कार डॉक्टर साहेब आणि धन्यवाद. आज आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि सर्व लोकांना माझा जो 18 वर्षाचा अनुभव आहे हा अनुभव मी आपण सर्वांना सांगणार आहे. तर मंडळी, सर्वात प्रथम मला सांगताना अत्यंत आनंद होतो की गेली 18 वर्षे मी प्राथमिक आरोग्य केंद्रात दातांचा कंपाऊंडर म्हणून काम करत होतो. तर ज्यावेळेला मी दातांचा कंपाऊंडर म्हणून काम करत होतो त्यावेळेला आपल्या गावासारखे बरेचसे ग्रामस्थ आमच्या दवाखान्यामध्ये यायचे. आणि जेवढे काही आमच्या दवाखान्यामध्ये यायचे तर ज्यावेळेला त्यांना आमच्याकडे त्रासाने आलेले असतात त्यांना पाहून मला सुद्धा खूप वाईट वाटायचं, कारण त्यांची परिस्थिती तितकी वाईट झालेली असायची. ज्यावेळेला मी पावती द्यायला बसायचो आणि डॉक्टरांकडे एक एक करून एकेका पेशंटला पाठवायचो, तर जे जे पेशंट माझ्याकडे यायचे त्या सर्वांचा अनुभव मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, जेणेकरून हा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन असा परिस्थिती आपल्याला उद्भवू नये याविषयी आपल्याला बरंच काही कळणार आहे. तर मंडळी, ज्या गावामध्ये माझं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं जिथे आम्ही सर्व रुग्णांना तपासायचो, तर त्या ठिकाणी जे काही माझ्याकडे आल्यानंतर पावतीवर नाव लिहायचे आणि म्हणायचे, भलेकर साहेब, अहो भलेकर साहेब, नको नको झाले हो. या दाढाच्या दुखण्यापासनं 15 दिवसापूर्वी मला अजिबात काय नव्हतं. 15 दिवसापूर्वी उगल नावाला थोडासा मला दाढाचा त्रास होता, परंतु या 2-4 दिवसामध्ये तो वाढत आता असा झालाय, दाढा माझ्या ठण 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 लागतात आणि पार कपाळाच्या मेंदूपर्यंत माथ्यापर्यंत हा त्रास जातोय. आणि कुणाला सांगावं हे कळत नाहीये, हसावं का रडावं कळत नाहीये. घरचा मोठा मी, पण या त्रासामुळं मला कुठल्या कामामध्ये माझं लक्ष लागत नाही, काय करू. तर त्यावेळेला मी त्यांना सांगायचो, काळजी करा नका साहेब, आपल्या डॉक्टरपाशी जावा, डॉक्टर साहेब तुम्हाला योग्य निदान सांगतील आणि ते योग्य निदान मिळाल्यानंतर तुम्हाला लवकरच बरं होईल. अशा पद्धतीने अशा प्रकारचे अनेक रुग्ण मी माझ्या ओपीडी मध्ये पाहिलेले आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाहिलेले आहेत. एकदा तर एक लहान मुलगा, त्याचे वडील त्याला घेऊन आले होते. अहो म्हणले, माझ्या पोराला कशाचं व्यसन नाहीये, मग ह्या पोराचे दात कशाला किडलेत, गोड खात नाही, गार पाणी पित नाही, काही म्हणालं की दाढ दुखती म्हणतो, अभ्यासामध्ये माझ्या पोराचं लक्ष लागत नाही. तर अशा वेळेला त्या मुलांना सुद्धा मी रुग्णालयात डॉक्टरांपाशी घेऊन जायचो आणि डॉक्टर त्यांचे उपचार करायचे. तर हे उपचार घेत असताना त्यांना बाहेरची औषधं वगैरे विकत घ्यावी लागायची. पण शेवटी आमचे डॉक्टर ज्या वेळेला सल्ला द्यायचे, प्रत्येक व्यक्तीला सांगायचे, ती सांगितलेली माहिती अत्यंत बहुमूल्य होती. परवाच आमच्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एका कंपनीने एक शिबिर भरवलं होतं. त्या कंपनीचं नाव मंडळी तुम्हा सर्वांना माहीतच असेल. त्या कंपनीचं नाव आहे कोलगेट पामोलिव्ह. तर कोलगेट पामोलिव्ह कंपनी जे शिबिर भरवलं होतं त्या शिबिरामध्ये मोफत लोकांची दातांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. आणि त्यावेळेला डॉक्टरांनी जे जे माहिती त्या रुग्णांना दिली होती ती माहिती अशी होती की जे लोक दिवसातून 2 वेळा दात घासत नाहीत या लोकांना नक्की दातांचा त्रास होतो.
सकाळी आपण दात घासतो, पण दात घासताना काय करतो, बऱ्याच लोकांना अजून सुद्धा खेडेगावातल्या लोकांना सवय असते की राखानी दात घासायची, नाहीतर मिश्रीनी दात घासायची. ब्रश वापरला तर वापरला. आम्ही बरेच दिवसापासून ही राख वापरतोय, कोळसा वापरतोय, आमचे दात चांगले आहेत असं म्हणतात. परंतु त्यांना दात घासायच्या पद्धतीमध्ये ज्या वेळेला त्यांनी बोटावर किंवा ब्रशवर मंजन घेतलं की त्यांचा ब्रश जातो डावीकडनं उजवीकडे, उजवीकडनं डावीकडे. म्हणजे नाशिकवरनं निघाला की मुंबईकडे, मुंबईकडनं निघाला की ब्रश परत नाशिककडे. तर तो ब्रश फक्त असा 4-5 वेळा फिरला, तोंडामध्ये पाणी घातलं, गुळण्या केला, त्यांना वाटतं आपले दात घासून स्वच्छ झाले. खरं माहिती तर मंडळी, आपण ज्या वेळेला आपले दात घासतो तर दात घासताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवाने आपल्याला 32 दात दिलेले आहेत. तर हे सगळ्या 32 दात आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत. तर प्रत्येक दाताला आपण वेळ दिला पाहिजे. ज्या वेळेला आपण ब्रशवर पेस्ट किंवा पावडर घेऊ, मंजन घेऊ कोलगेटचं, त्यावेळेला आपण ते दात घासताना अगोदर समोरच्या दाताची जेवढी बाजू आहे ते गोल ब्रश फिरवून आपल्याला घासून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण दोन दातावर ब्रश फिरून दात घासून घेतली, त्यानंतर आला डावीकडल्या आणि उजवीकडल्या आपल्या दाडाचा दाडा डावीकडल्या आपण घासून घेतल्या, त्याचप्रमाणे उजवीकडल्या दाडा घासून घेतल्या. त्यानंतर आतली जी बाजू असते आपल्या दातांची, तर ती आतली बाजू सुद्धा आपल्याला ब्रशने व्यवस्थित घासून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या ठिकाणाहून आपण अन्न चावतो म्हणजे दाताचा वरील भाग, त्या वरील भागाकडे आपलं लक्ष नसतं, कारण जिथनं आपण अन्न चावतो त्या ठिकाणी सुद्धा जेवण झाल्यानंतर काही कण आपल्या दातामध्ये शिल्लक राहिल्या असतात. या कणांवरच किटाणू हल्ला करतात आणि ह्या किटाणूंचा हळूहळू हल्ला होऊन आपल्या दाडा, आपल्या दात, जी दातांची खाली मुळं असतात त्या मुळांना ते सत्यानाश सर्वनाश करतात त्या मुळांचा आणि आपल्याला दातांचा त्रास उद्भवतो. तर हा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपण नियमितपणे दिवसातून 2 वेळा ब्रश करणं अत्यंत गरजेचं आहे. कोलगेट कंपनी म्हणजे आज विश्वासाचं प्रतीक आहे. कोलगेट कंपनीने जेवढे काही त्यांचे उत्पादने बाजारामध्ये आणलेली आहेत ते सर्व दातांना स्ट्रॉंग करण्यासाठी, दातांचं आयुष्य वाढवण्यासाठी, हिरड्या मजबूत करण्यासाठी. तर कोलगेटचे जे ब्रँड आहेत मंडळी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. कोलगेटचं आपण पाहतच आहोत, कोलगेट ऍक्टिव्ह म्हणून एक टूथपेस्ट येते बाजारामध्ये, कोलगेट साल्ट म्हणून एक पेस्ट येते बाजारामध्ये, कोलगेट एक्सप्रेस जेल म्हणून एक टूथपेस्ट येते. तर मंडळी या पेस्ट विषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आणि तुम्ही ह्या पेस्ट वापराव्या आणि आपलं दातांचं आयुष्य वाढवावं. आपल्याला दातांच्या डॉक्टरपाशी जाण्याची वेळ येऊ नये यासाठी दिवसातून 2 वेळा दात घासावे. आणि जे मिशन 0 दातों की सडन 2007 कोलगेट कंपनीने सादर केलेले आहे आपल्या वर्धा जिल्ह्यातील गावांसाठी, त्यातल्या ठराविक गावांमध्ये ज्या ठिकाणी बाजार असतो त्या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही दातांविषयी जागरूक कसं राहायचं याचे आमचे पॉम्पलेट देणार आहेत आणि आमचा एक ईमेल आयडी आहे. या ईमेलवर जर तुम्ही आपल्या घरापैकी किंवा ओळखीच्या कोणांना दातांचं काय आजार वगैरे असाल तर तो तुम्ही मेल करू शकता, SMS करू शकता. तर मंडळी आपण सर्वांनी आपले दात सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसातून 2 वेळा दात स्वच्छ करावी आणि आपल्या परिवाराला होणाऱ्या दातांच्या त्रासापासून, दातांच्या कॅन्सरापासून वाचवायचं आहे. तर मंडळी आम्ही तुमच्या गावामध्ये आलो, तुम्हाला एवढी माहिती दिली. ही माहिती सगळी मला वाटतं तुम्हाला अत्यंत बहुमोलाची आहे. तर आलेली ही गाडी आणि या गाडीवर आम्ही एक मोठा बॅनर आणलेला आहे. ज्या गावामध्ये आम्ही जाणार आहोत, ज्यांना आम्ही आमच्या कंपनीविषयी माहिती सांगणार आहोत, जे आमचं मिशन 0 दातों की सडन ऑक्टोबर 2007 आहे. आपण सगळेजण शपथ घेऊयात, कोलगेटच्या संघ आपल्या दातोंची आपण संरक्षण करूयात. तर ही आम्ही माहिती दिलेली आहे. माहिती मिळाल्याने सर्वांनी आमच्या या ठिकाणी जो बॅनर आहे त्यावर आपल्या स्वाक्षऱ्या कराव्या की हो साहेब आमच्या गावामध्ये गाडी आली होती आणि तुम्ही सांगितलेली माहिती आम्हा सर्वांना अत्यंत आवडली होती. तर मंडळी एवढं सांगून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी इथं आम्हाला वेळ दिला, एवढ्या चांगल्या संख्येमध्ये उपस्थित राहिला आणि आमचा कार्यक्रम पाहिला आणि आमचा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आम्हाला साथ दिली. त्यासाठी तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो, ग्रामस्थांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.